नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र शासन पाटबंधारे विभाग मार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे। या ठिकाणी अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करायची नाही। परीक्षा देखील तुमच्या ठिकाणी होणार नाही। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघेही या ठिकाणी अर्ज करू शकता। वयाची अट देखील या ठिकाणी कुठल्याही प्रकारची देण्यात आलेली नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 1/10/2024 या ठिकाणी आहे। अधिक माहितीच्या मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहे, त्याचबरोबर तुमची शैक्षणिक अर्हता या ठिकाणी काय लागणार आहे, वयोमर्यादा या ठिकाणी काय अट असणार आहे का, त्याचबरोबर इतर पात्रता या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। मित्रांनो, आपण आलेलो आहे अधीक्षक अभियंता धाराशिव पाटबंधारे मंडळ, धाराशिव कार्यकारी अभियंता सीना कोळेगाव प्रकल्प विभाग परंडा यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सहाय्यक अभियंता श्रेणी 2 आणि शाखा अभियंता त्याचबरोबर कनिष्ठ अभियंता या पदांसाठी 2 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहेत। या ठिकाणी अर्ज कोण कोण करू शकणार आहेत, तर या ठिकाणी जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांची नेमणूक कंत्राटी पद्धतीने 1 वर्षाच्या कालावधीसाठी या ठिकाणी सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांना सिंचन व बांधकाम तसेच अनुषंगिक विवक्षित प्रकल्पांशी संबंधित सर्वेक्षण अन्वेषण संकलन व प्रकल्प अहवाल तयार करणे, निविदाशर्ती आर्थिक तरतूद भूसंपादन पुनर्वसन इत्यादी प्रकारचे ज्ञान व पुरेसा उस्मानाबाद जिल्ह्यातील जलसंपदा विभागातील सेवेचा अनुभव असणे आवश्यक या ठिकाणी आहे। असे उमेदवार जे आहेत त्या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे। म्हणजेच या ठिकाणी सेवानिवृत्त अधिकारी जे असतील, रिटायर झालेले लोक जे असतील या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत। अर्ज जे आहेत तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी करावे लागणार आहेत। विविध नमुन्यातील अर्ज जे आहेत कार्यकारी अभियंता सीना कोळेगाव प्रकल्प विभाग परंडा यांच्याकडे दिनांक 1/10/2024 पर्यंत संध्याकाळच्या 5:45 वाजेपर्यंत प्राप्त होतील। अशा बेताने पोस्टाद्वारे किंवा प्रत्यक्ष तुम्ही भेटून या ठिकाणी सादर करू शकता। अर्जाच्या पाकिटावरती सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांना कंत्राटी पद्धतीने नेमणूक करण्याबाबत असे स्पष्ट लिहून पदासाठीचा अर्ज केला आहे। त्या पदाचे नाव लिहायचे आहे। निवड जी आहे तुमची मुलाखतीच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येणार आहे। मुलाखतीसाठी तुम्हाला नंतर कळवण्यात येईल। अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी भरपूर अशा अटी शर्ती आपल्याला या ठिकाणी जाहिरातीमध्ये दिलेल्या आहे, आपण स्क्रीनवरती बघू शकता। त्याचबरोबर जाहिरातीची लिंक देखील आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा। कॉन्ट्रॅक्ट बेसिस जॉब तुमचा या ठिकाणी असणार आहे। मुलाखतीद्वारे निवड तुमची केली जाणार आहे। नमुना अर्ज जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे। अर्ज करायच्या अगोदर आपण एक वेळ जाहिरात संपूर्ण व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।